आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एका महिलेचा खून होतो, पण खून झालेली व्यक्ती आणि खून करणारी व्यक्ती यांचा काहीही संबंध नाही, यांच्यात कोणतीही ओळख पाळख नाही, यांचा कोणताही संबंध नसताना केवळ काही वेळ ही मंडळी एकत्र होती आणि या ठिकाणी एक हत्या होते। आपण कल्पनाही करू शकत नाही की अशा प्रकारे ही हत्या घडू शकते। हा सगळा प्रकार घडलेला आहे पुण्यामध्ये आणि हा 2023च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच हा सगळा प्रकार घडलेला होता। तारीख आहे 2 जानेवारी 2023। आता या दिवशी म्हणजे सकाळी सकाळी कोंढवा पोलिसांना अशी माहिती मिळाली की मेफेअर एलिगंजा सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या समोर एक साईबाबांचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला झाडझुडपं आहेत आणि त्याच्यात म्हणजे मोकळी जागा वगैरे आहे आणि त्या बाजूला एका झाडाच्या खाली एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे। आता हे पोलिसांना कळलं, मग पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आता या ठिकाणी एक मध्यमवयीन महिला होती, म्हणजे मध्यमवयीन, आणि अंगावरती कपडे त्यांचे जे होते ते अस्ताव्यस्त झालेले होते आणि अंगावरती तोंडावरती जखमा होत्या। बाजूला सिमेंटचं गट्टू किंवा दगड अशा पद्धतीनं पडलेलं होतं, त्याला रक्त लागलेलं होतं, तिथं रक्त सांडलेलं होतं। आता या ठिकाणी एक टू व्हीलर पण होती, टू व्हीलर आहे MH12 6065 आणि त्या गाडीची चावीसुद्धा त्या बाजूला होती। आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं प्रक्रिया करायला सुरुवात केली, कायदेशीर प्रक्रिया करायला सुरुवात केली, पंचनामा वगैरे केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमला ससूनला पाठवण्यात आली। आता एका बाजूला एक मोठा पुरावा पोलिसांना मिळाला होता आणि तो म्हणजे ती दुचाकी। कदाचित या गाडीचा आणि या ठिकाणी झालेल्या हत्येचा काहीतरी संबंध असला पाहिजे आणि याच्यासाठी मग RTO कार्यालयामधून या गाडीच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक जे आहे ते पथक त्या ठिकाणी रवाना झालं होतं। आता इकडं पोलिसांनी मयत महिलेच्या संदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली, म्हणजे त्या महिलेचा फोटो, त्याच्यानंतर तिच्याबद्दलचे जे काही त्या ठिकाणी सापडले त्या गोष्टी, त्यानंतर त्या महिलेचं वर्णन, ह्या सगळ्या गोष्टी प्रसारित करण्यात आल्या आणि याच्यासाठी सोशल मीडियाचा सुद्धा उपयोग करण्यात आला होता आणि परिसरामध्ये पुणे भागामध्ये किंवा पिंपरी चिंचवड भागामध्ये कोणी मिसिंग झालेलं आहे का, याच्याबद्दलची तक्रार कोणी दाखल केलेली आहे का, याची सुद्धा माहिती पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली होती। सगळ्या बाजूने तपास चालू होता आणि याच्यामध्येच एक मोठी लीड मिळाली आणि ती म्हणजे ही जी चारचाकी होती, ती चारचाकी जी घटनास्थळी सापडली त्याच्या मालकाचा शोध लागला होता आणि ती चारचाकी होती एका महिलेच्या नावावरती। त्यामुळे पोलीस त्या महिलेच्या पत्त्यावरती तिच्या घरी पोहोचलेले आहेत। ज्यावेळेस तिच्याकडे चौकशी केली त्यावेळेस मग ती गाडी आपलीच आहे हे त्या महिलेनं सांगितलं, पण ही जी गाडी आहे ती मी वापरत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। तर या महिलेचा एक नातेवाईक तरुण आहे आणि तो तरुण ही गाडी वापरतोय। मग पोलिसांनी त्या तरुणाचं नाव आणि पत्ता घेतला आणि त्याचं नाव होतं जैद आसिफ शेख, वय वर्ष साधारण 20 आणि राहणार शिवनेरी नगर, गल्ली नंबर 11, कोंढवा, पुणे। तर अशा पद्धतीनं आता हा पोलीस त्याच्या पत्ता मिळाल्यानंतर त्याच्या पत्त्यावरती पोहोचलेले आहेत। कारण विषय काय झाला होता की बाबा एकाच्या नावावर दुचाकी दुसरा वापरत होता, याचं कारण काय होतं तर जैद याला दुचाकी घ्यायची होती पण त्याच्या नावानं लोन वगैरे होत नव्हतं, त्याच्यामुळे यानं मग आपल्या नातेवाईकांच्या नावानं ही दुचाकी घेतलेली होती आणि कागदपत्र वगैरे ती वेगळी दिलेली होती। आता ही सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि आता पोलीस जैद याच्या घरी पोहोचलेले आहेत, पण तो घरी काय नव्हता। आता मग पोलीस त्याच्या मागावरती, म्हणजे अगोदरच त्याच्याबद्दलचा संशय होता आणि नंतर संशय पक्का झाला आणि पोलीस आता त्याच्या मागावरती आहेत, त्याचा कसून तपास चालू झालेला आहे आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी त्या जैदला ताब्यात घेतलं। आता ताब्यात घेतल्यानंतर तो गांगरला होता, घाबरला होता। पोलिसांनी त्याला गाडीबद्दल विचारलं, त्या ठिकाणचा मृतदेह आणि त्या ठिकाणच्या हत्येबद्दल विचारलं होतं। आता यावेळेस मग त्यानं हो नाही करत करत मला माहीत नाही वगैरे वगैरे असं सांगायला सुरुवात केली। आता मग पोलिसांनी पोलिसी पद्धतीनं म्हणजे चौकशी केली किंवा पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र या तरुणानं जे काही घडलं होतं ते सांगितलं होतं आणि जे घडलं ते अत्यंत विचित्र होतं। आता हा जो 20 वर्षाचा जैद आहे आणि त्याच्याबरोबर ती अजून एक अल्पवयीन मित्र, तर या दोघांनी मिळून ही सगळी हत्या केलेली होती। पण ज्या महिलेला यांनी मारलं होतं ती महिला कोण होती माहीत नाही। बरं, ते यांना अगोदर ओळखत होते का, माहीत होतं का, नाही। बरं, या महिलेबरोबर यांचे काही शत्रुत्व वगैरे होतं का, पूर्ववैमनस्य वगैरे होतं का, तसं काहीही नव्हतं। बरं, याच्यामध्ये काही अनैतिक संबंध वगैरेचा विषय तसंही काही नव्हतं। मग ही हत्या झाली का, तर तारीख आहे 1 जानेवारी 2023। आता या दिवशी म्हणजे इंग्रजी नववर्ष सुरू झालेलं होतं आणि त्या दिवशी जैद आणि त्याचा मित्र, अल्पवयीन मित्र, तर या दोघांनी ठरवलं की आज आपण रात्री
पार्टी करूया. आणि याच्यासाठी मग त्यांनी दारूच्या टपरीवरून त्यांची आवडती दारू वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी या जयदनं गाडीला किक मारली आणि ते साईबाबा मंदिराच्या बाजूला एका रिकाम्या जागेवरती गेलेले आहेत. रात्रीचे साधारण 9च्या आसपासचा सुमार झालेला होता. आणि मग दारू, चकना आणि 2 यार यांच्यामध्ये पार्टी सुरू झाली. आता त्यावेळी त्या ठिकाणी एक मध्यमवयीन महिला जी आहे ती महिला त्या ठिकाणी आली आणि यांनी तिला विचारलं की तुला दारू प्यायची का. त्यावेळेस मग तिनं सांगितलं हो मी पण दारू पिते. आणि त्याच्यानंतर मात्र या तिघांच्यामध्ये दारू पार्टी सुरू झाली. आता या ठिकाणी 20 वर्षही पूर्ण न झालेली अशी 2 मुलं आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाची एक महिला इथं बसलेली होती. दारू पार्टी आणि हे सगळं विषय या ठिकाणी चाललेला होता. आता दारूमुळे यांच्यामधलं वयाचा भेद वगैरे मिटलेला होता. आता यांची पार्टी जी आहे ते रंगात आलेली होती. आणि यावेळी या तरुणांच्या मनामध्ये त्या महिलेच्याबद्दल चुकीचे किंवा वेगळे विचार यायला लागले आणि त्यांनी तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. पण या प्रयत्नांना तिनं हाणून पाडलं आणि त्या महिलेनं यांच्या या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली. आता हे दोघंही म्हणजे हे सगळेच दारूच्या नशेमध्ये होते आणि म्हणून यांनी तिला जास्त फोर्स करण्याचा प्रयत्न केला आणि या फोर्समधून वादावादी झाली आणि भांडणं झाली. आणि मग त्या भांडणामधून या दोघांनी त्या महिलेवरती जबरदस्त हल्ला केला. तिच्यावरती जड वस्तूंनी मारहाण केली, तिला जखमी केलं, रक्तबंबाळ केलं आणि तिला इतकी मारहाण केली की या मारहाणीमध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर आपल्या हातून खून झालाय हे त्या 2 बालकांच्या लक्षात आलं आणि नंतर ते तिथून घाबरून पळून गेले, निघून गेले. पण त्यांची गाडी तिथंच होती. पण याच निर्जीव गाडीच्या मदतीनं पोलिसांनी त्या दोघांपर्यंत म्हणजे पोलीस त्या दोघांपर्यंत पोहोचलेले आहेत. आता ही जी घटना मी तुम्हाला सांगितली ती माध्यमातून जशी समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता याचा अजून तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण याच्यामध्ये अजून अशी पण माहिती समोर आली की हे दोघंजण जे आहेत ना ते दोघंजण दारू पित होते आणि त्यावेळेस ही महिला जी आहे ती त्या ठिकाणी आली आणि तिनं दारूची मागणी करायला सुरुवात केली आणि याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि मग ही हत्या झालेली आहे. अशा पद्धतीने सुद्धा हे प्रकरण काही माध्यमातून समोर आलेलं होतं. पण जिची हत्या झाली ती महिला नक्की कोण होती तर त्या महिलेची ओळख पोलिसांनी पटवलेली होती. तर ती होती सोलापूर जिल्ह्यामधला मोहोळ तालुका आहे त्या ठिकाणचं घोटवडी जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारी रेणुका कोळी, वय वर्ष साधारण 42. आता यांच्याबद्दलची अशी माहिती समोर येते की यांचे पती जे आहेत ते काही काळापूर्वी त्यांना सोडून गेलेले होते आणि यांना एक मुलगी आहे जिचं लग्न झालेलं होतं आणि ती तिच्या सासरी आहे. आणि आता पती नाही आहे, मुलगी नाही आहे, त्यामुळे रेणुका ज्या आहेत त्या घरी एकट्याच होत्या आणि त्यामुळे त्या मोलमजुरी वगैरे करून जगत असायच्या. पण नंतर त्या सोलापूर या ठिकाणी आल्या. सोलापूर या ठिकाणीचं एस.टी. स्टँड आहे त्याच्या परिसरामध्ये त्या राहत होत्या. तिथं कामधंदा करत होत्या आणि मोलमजुरी करत होत्या. पण नंतर तिथून पण पोटापाण्यासाठी त्या पुण्यामध्ये आल्या आणि कोंढवा परिसरामध्ये राहायला लागल्या आणि या भागामध्ये त्या मोलमजुरी करत होत्या. आणि यांचीच 1 जानेवारीला हत्या झाली होती आणि या आरोपामध्ये 2 तरुण गजाआड गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती समोर आलेली. पण आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा. पाठीमागे मी नाशिकची एक स्टोरी सांगितली होती. त्याच्यामध्ये 2 मित्र जे आहेत ते चाललेले होते. त्याच्यामध्ये एक जण येतो, तो म्हणतो की मला या ठिकाणी जायचं आहे आणि मग तो त्या दोघांच्या गाडीवरती बसतो. असे 3 जण ते जातात. जात असताना पुढे गेल्यानंतर तो जो बसलेला असतो तो यांना पैसे मागतो आणि त्याच्यावरून यांच्यामध्ये वाद होतात, भांडणं होतात आणि त्यामुळे त्या 3ऱ्या व्यक्तीची हत्या केली जाते. असं एक प्रकरण आपण पाठीमागं पाहिलेलं होतं. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं एक ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही आहे, ज्या व्यक्तीचा आपला काही संबंध नाही आहे, तर अशा व्यक्तीची या ठिकाणी हत्या झालेली होती. लक्षात घ्या की अशा पद्धतीची प्रकरणं कधीतरी माणूस बाहेर जातो 2 व्हीलरवरती किंवा एकटा कुठंतरी असतो, कोणीतरी भेटतं आणि नंतर कोणी आपल्याला त्रास दिला आणि त्या त्रास दिला किंवा काही वाद झाला किंवा भांडणं झाली आणि त्याच्यातनं झालेली हत्या. पण बघा तेवढा जो काही अर्धा तास असेल, 1 तास असेल, पण त्या वेळेमध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्यातनं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन हे बदलून जातं. आणि काल म्हणजे 1 तासापूर्वी जो माणूस हा एक आदर्श नागरिक होता, 1 तासानंतर तोच माणूस एक खुनी बनतो. आणि त्यामुळे या गोष्टीचा प्रत्येकानं सिरियसली गांभीर्यानं विचार केला पाहिजे. तर आता या प्रकरणातनं धडा काय मिळतो तर आपल्याकडे एक गाणं आहे बघा, 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. पण कधी कधी 2 घडीच्या डावासाठी सगळं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. आता याच्यातली एक घडी आहे ती आहे वासना आणि दुसरी घडी आहे व्यसन. ह्या 2 घड्या यांच्यामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण अनेकदा बघतो की लहान मुलं जी आहेत म्हणजे अगदी कळत नकळत म्हणजे कळत्या वयातली नकळत्या वयातली सुद्धा
ती मुलं व्यसनी बनलेली आहेत. कुणी गुटखा खातंय, कुणी तंबाखू खातंय, कुणी दारू पितंय, कुणी अजून काही काही व्यसनं करतंय. आणि आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, हे चित्रपटामध्ये काम करणारे प्राणी जे असतात किंवा हे जे क्रिकेटमधले प्राणी असतात, तर ह्या मंडळींना समाजाचं काही देणं घेणं नसतं. यांना माहीत असतं की लोक आपल्याला फॉलो करतात आणि त्याच्यामुळं मग हे दारूच्या किंवा गुटख्याच्या कंपन्या असतात त्यांच्याकडून हे लोक शेण खातात आणि त्या बदल्यामध्ये ही मंडळी त्यांच्या चित्रपटामध्ये दारुड्याचं पात्र कर किंवा काहीतरी असं स्टाईलमध्ये वगैरे पिणं किंवा स्टाईलमध्ये खाणं आणि असं दाखवलं जातं की बाबा व्यसन करणं म्हणजे आत्ताचा एक स्टँडर्डपणा झालेला आहे आणि आपली तरुण पिढी अशाच प्राण्यांना आदर्श मानते आणि त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या घटना घडत राहत आहेत. त्याच्यामुळे आपले आदर्श कोण आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. चित्रपटावरती मधले किंवा पडद्यावरचे किंवा असे आदर्श ठेवण्यापेक्षा समाजामध्ये जी मंडळी चांगलं काम करतायत किंवा आपले जे महामानव झाले त्यांना जर आदर्श ठेवलं तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.